वाव, किती छान व्ह्यू दिसतोय. मुलांना बघा, सोरांश आरूचा आत गेलेत आम्ही मेल्यामध्ये बाहेर. तेवढ्याच मुलांना खाऊचा स्टॉल दिसला म्हणून त्यांनी ना फ्रेंच फ्राईज घ्यायला लावले. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही ना सर्व मस्त तयार होऊन गेले आहेत, कारण आम्हाला आहे ना जायचंय बाहेर कुठं तर आहे ना. आम्ही मेलामध्ये जातोय, कारण सुरतमध्ये ना मेला आला आहे. आणि म्हणजे जायचं तर कालच होतं, पण माझ्या आयुषने ना इतकी मोठी म्हणजे उपाधी वाढवून ठेवली होती. पाहू शकता तुम्ही, मी शॉर्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलं तुम्हाला. तर त्याच्या अंगावर आहे ना गाडी पडून गेली होती. म्हणजे असं तयारी वगैरे तर होऊन गेली होती, फक्त जायचं होतं. म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करून घेते ब्लॉग. तितक्यात तर कशाला बाहेर दादाने तर पडून असा उद्योग वाढवून घेतला. यासाठी जायचं, बेटा चुप, यासाठी ना जायचं कॅन्सल करून टाकलं होतं. म्हटलं बघू कधीतरी जाऊ, पण तो काही विसरला नाही. मेलाचं नाव सकाळपासून चालू आहे, मम्मी मेलामध्ये चल. म्हटलं चला, स्वयंपाक वगैरे तर करून घेतला. आणि बेटा चुप, म्हटलं मुलांचं आहे ना थोडंसं फिरून होऊन जाणार, कारण माझ्या तोंडातून निघलं होतं. म्हटलं सुरतमध्ये मेला आला आहे तर मुलांचं पण फिरणं होऊन जाणार आणि आमचं म्हणजे आपलं पण फिरणं होऊन जाणार म्हटलं. पण कशाचं काय, दादाने इतक्या मोठा उद्योग वाढवून ठेवला. कारण त्याला आहे ना काल अक्षरशः चालता सुद्धा येत नव्हतं, म्हणजे असा पाय पण टेकवत नव्हता तो खाली. आज आहे ना दुपारपासून तो म्हणजे थोडा बरा चालायला लागला आहे. पण त्याचं एकच चालू आहे की मम्मी पप्पा मेलामध्ये चला. म्हटलं चला, आज तर लवकरच स्वयंपाक करून घेतला. का बरं की मेलामध्ये जायसाठी. आणि आम्ही ना एक वस्तू आणली, तुम्हाला दाखवते. तर हा आहे तो पलंग, म्हणजे सिंगल बेड आहे. म्हणजे खूप दिवसापासून पलंग नाही होता घरात. कसं मुलं ते झोपतात ना, लागतो मग, यासाठी आम्ही दुपारी घेतला. तर हा पलंग आहे ना आम्हाला पडला 14,500 ला पडला हा पलंग आम्हाला. काय बेटा? हो चल दादा, तुझं कुठे लागलंय दाखवून दे. हो, इथं झोपायचं. चल दादा मेल्यामध्ये. चला आता पटापट जाऊ, भेटूया डायरेक्ट मेल्यामध्ये. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली पोचून गेलोत आम्ही मेलामध्ये. आणि ते गेलेत गाडी पार्किंग करायसाठी. म्हणजे इथे ना जागा नाही पार्किंगसाठी, म्हणजे खूपच जास्त गर्दी आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते, किती छान बाहेरून दिसतोय. असं पाहू शकता तुम्ही, किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, तुम्हाला अजून इकडलं काय बेटा. आणि माझ्या आयुष दाखवते, त्याला आहे ना बलून दिसल्या. दादा कुठं आहे बलून? कुठं आहे बलून? कुठं आहे बलून? कुठं आहे? अरे भो, आपण नंतर घरी जाताना घेऊ हा बेटा. खूप छान व्ह्यू दिसतोय. अजून तुम्हाला माझ्या मागून दाखवते. हे बघा, म्हणजे ना इथं आम्ही केव्हा आलो होतो, जेव्हा माझ्या स्वरांश ना म्हणजे दीड वर्षाचा होता ना, तेव्हा आलो होतो आम्ही. दीदू इकडे आहे बेटा. 1.5 वर्षाचा होता तेव्हा आलो होतो. आणि माझी आरवी ना 5 का 6 महिन्याची होती तेव्हा आलो होतो आम्ही. म्हणजे आता 4-5 वर्ष होऊन गेले. काय बेटा? आता 4-5 वर्ष होऊन गेले. तुम्हाला मी ना तिकडला व्ह्यू दाखवते. चला, किती छान दिसतंय, पाहू शकता तुम्ही. म्हणजे ना डेकोरेशन केलेलं आहे. हा, बाहेरून तर जास्त गर्दी दिसत नाही, पण मध्ये खूपच जास्त गर्दी आहे. आणि माझ्या आयुषला बलून्स वगैरे ते सर्व दिसतंय. दादा तुला काय पाहिजे? हे मातीने खेळायची. उठ, तू मेलामध्ये आलाय ना. माझ्या आयुषचा चेहरा पाहून आहे ना मला तर खूपच खराब वाटतंय, कारण त्याने खूपच जास्त लावून घेतलंय. आणि आरवीची तयारी दाखवते तुम्हाला, पूर्ण खराब करून टाकली आरवी. वाव, किती छान डॉगी. हा डॉगी किती क्यूट आहे ना, किती क्यूट आहे. इकडे तुझी तयारी दाखव, तुमचा अवतार दाखवा दोघांचा. आरवी, गाडीवर पूर्ण केस खराब होऊन गेले तिचे. आयुष काय पाहिजे तुला? माझा दादा मेलामध्ये आलाय फिरायला. आता पप्पा केव्हा येतील गाडी पार्क करून. पाहू शकता किती छान व्ह्यू दिसतोय. असं तर आम्ही मेलामध्ये किती एन्जॉय करतो, मुलं किती एन्जॉय करतात, ते सर्व तुम्हाला मी पूर्ण ब्लॉगमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये शेअरच करणार आहे. तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तिकीट वगैरे काढून झालंय, आता जातोय आम्ही. मध्ये चालता का आता? मध्ये जाऊ आता. खूपच छान वाटत आहे. म्हणजे ना खास तर कालचा प्लॅन होता, काल यायचं आणि बाहेर जेवण करायचं. पण माझ्या आयुष्याचा एवढा मोठा पराक्रम पाहून म्हणजे बाहेर जायचं इच्छा होणार का? तर कोणाचीच इच्छा नाही होती. म्हणजे माझ्या स्वरांश काय, हा ना, माझ्या स्वरांशचा सुद्धा मूड ऑफ होऊन गेला तर जाऊ दे मम्मा, नाही जायचं म्हणे. आता तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवते मी. चला, वाव,
हे किती छान व्ह्यू दिसतोय. मुलांना बघा, सोरांश आरूचा हात पकड. किती छान वाटत आहे बघा. क्या हुआ आप लोग का? क्या हुआ? हेलो मैडम, क्या हुआ आप लोग का? अरे नहीं, आपने क्या हुआ? आयुष आयुष नाचा. दादा जलपरी बघ मागे. अय ते दोघं गेले बघा. त्यांना बघा किती घाई होऊन गेली. कुठे आहे जलपरी? इकडे जलपरी आहे. अय किती छान आहे. म्हणजे नाही तर काश्मीरची फिलिंग येते डायरेक्ट. कॉपीराइट नाही ना ना गाण्याची. अरे दादाला घ्या. किती छान वाटत बघा. पूर्ण पाणी येत होतं असं आहे बघा. हा, मुलं तर खूप एन्जॉय करतात. म्हणजे ते तर खुशच होऊन गेले ना. आम्ही सुद्धा. आता तुम्हाला जलपरीचा शो दाखवते. इथे जलपरी बघा. जलपरी खरं आहे ती नकली असते ती. बापरे, एकदम ओरिजिनल जलपरी वाटते. खूपच छान वाटतंय ना यावेळेस. म्हणजे आपण आहे ना मागच्या वेळेस आलो होतो तेवढा एवढं खास नव्हतं ना तेव्हा. आयुष बघा. आयुष काय करतोय? जलपरी पाहिली तुम्ही? हां चला आता जाऊ पुढे. इकडे पण खूप छान वाटतंय. चला आता पुढे जाऊ. हा, काहीतरी विकत पण आहेत बघा. हा कुठे आहे हे का? मुलं तर खुश होऊन गेले इथं येऊन. दादा दादा मिनी काश्मीर. म्हणजे नाही यावेळेस तिथं काश्मीरची फिलिंग्स आणली. कुठे आहे ते बघा काश्मीरची फिलिंग आहे तिथं. चला ना चला. दादा आडू चला हात पकड. मुलांना तर असं झालंय कुठे खेळायचं आणि कुठे नाही. कारण त्यांना जिथं तिथे एकदम छान जागा भेटते. आणि इथं तर एकदम काश्मीरची फिलिंग्स आहे. म्हणजे बर्फ वगैरे असं वाटतंय इथं. दादा कुठे फिरतोय रे बुवा? आयुष आरवी तर एकदम गुमून गेले खेळायमध्ये. सोरांश हे किती थंड वाटतंय बघा इथं. बघ रे काश्मीरमध्ये पूर्ण थंड वाटतंय. तिकडे बघा बर्फ उडतोय. हा त्या साईडला बघा बर्फ उडतोय. दादा चल पुढे चल. हे बघा एकदम काश्मीर वाटतंय. आणि थंड पण वाटतंय ना. पूर्ण थंड वाटतंय. असं वाटत आहे की आपण काश्मीरमध्येच फिरतोय. ही एसी का बघा किती एसी लावल्यात म्हणून इतकं थंड वाटतंय.
खरंच खूप छान वाटलं यावेळेस ना. हे बघा एकदम काश्मीरचा लुक दिलाय. दादा इकडे पाणी पडतंय का बर्फ पडतंय बघा. हा तिकडे चला. तिकडे तर खरंच बर्फ उडतोय. पाणी पडतंय ना. तिकडे बर्फ उडतोय आणि तिथे उभे राहू आपण पण. खरंच पाणी उडतंय. मुलांना खेळायसाठी बेस्ट जागा आहे खरंच. दादा इथं आहे. स्वरांश हळू चाल. पुढे पुढे नको जाऊ ना बेटा. कुठून उडत होता बर्फ इथं बघा. हा आता मेला फिरू. चला हे सर्व पाहायला गेलं. इकडे पण काय आहे बघा. इथं पण इथं कॅप्चर करू आपण. हे बघा इकडे पण किती छान व्ह्यू दिसतोय. थांबा इथं बघा. किती छान वाटतंय. असं वाटतंय थोड्या वेळसाठी आपण काश्मीरमध्ये आलोय. हे बघा. चला आता बाहेर जाऊ. भेटणार आहे. चला आता ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. इथं आहे ना खूप छान छान दुकानं लागलेत. म्हणजे सर्व काही वस्तू आहेत. मेकअपच्या, लहान मुलांच्या, म्हणजे घर संसारच्या, किचनच्या सर्व वस्तू आहेत. तुम्हाला पण दाखवते बघा किती छान छान दुकानं आहेत. काय बेटा पण महाग मात्र खूप जास्त आहे. खूपच जास्त महाग. आणि बघा मी नाही ना आयुषची चप्पल नाही आणली कारण तो सारखं गाडीवर पाडून टाकतो. म्हटलं आता आयुषचे पप्पा बोलले की त्याला चप्पल घेऊ. इथे ना माती जास्त आहे म्हणे. तर चप्पलच्या दुकानामध्ये गेलो. ती त्याची चप्पल आम्ही 50 ते 60 रुपयाला घेतो. ती डेली यूजसाठी वापरायची. ती जिथं 250ला तर 300ला देतात. म्हणजे डबलचा भाव देत आहेत. यासाठी इथून तर काही एक पण वस्तू घेणार नाही. आम्ही फक्त फिरू आणि मुलांना झोका वगैरेमध्ये बसू आणि आम्ही सुद्धा बसू. चला आता तुम्हाला पण दाखवते काय काय विकतात. म्हणजे ना मुलींच्या खूप छान छान वस्तू आहेत. माझी आरवी राहू देत नाही म्हणून तिला काही घेत नाही मी. एक पण वस्तू राहू देत नाही. चला बेटा तिच्या हात पकड. तू बिट्टू तिच्या हात पकड. खेळ नाही नका त्याला नका दाखवतो. लगेच इथं तोडणार नाही बेटा. तोडून टाकणार तू. चल पुढे जाऊ. पुढे पुढे दुसरा आज तो नाहीये बघा कसा करताय. हा तिकडून येऊ झोक्यामध्ये बसून. चल चल बेटा झोक्यामध्ये बसील ना. मोठी मोठी पालखी. हे किचन्स किती छान आहेत बघा. चाबीचे छोटे छोटे फॅन. तिकडे ज्वेलरी कलेक्शन आहे. म्हणजे सर्व काही वस्तू विकत आहे तिथं. पण खूप महाग विकत आहेत. हा झोक्यामध्ये बसेल ना. हे किचन हे कवर विचारता का माझ्या मोबाईलसाठी. हे बघा त्याच्या हातात. असं नाही देत. त्याच्या हातात बघा किती छान. इथं आलो होतो आपण चप्पल घ्यायसाठी पण खूपच जास्त भाव आहे. हे थोडं भेटा मुलांचा. हा बुक पण आहे मुलांचा. हो बेटा फळांचे आहेत ते. आणि इथे ना बांगड्या आहेत. 2 मिनटं मला पाव द्या. इथं मसाले आहेत का. लोणचं बिंचं मसाले सर्व आहेत. 2 मिनटं इकडे या. आलं ना बांगड्या बघा किती छान आहे. कितने काय किती छान आहे बघा. छान वाटत आहे ना. जाऊ द्या पण नंतर घेणार. 100 नका राहू द्या. नंतर घेणार जाऊ द्या. इकडे पण आहेत बघा कलर किती छान आहे. तिकडे तर अजून खूपच छान वाटते. सामने बघा
म्हणजे सर्वात छान आहे, काय घ्यायचं काय नाही असं झालं. तिकडे आहे ना बेटा, जाऊ ना आपण झोक्यात पण पहिले. हा बघ गॉगल्स किती छान छान आहे बघ. इथं पण बांगड्या आहेत बघा. इथं महाग भेटतं, आपण बाजारातून घेऊ दुसरं. हे काय काय माहिती, टॅटू टॅटू आहे ना. इकडे पण मोबाईलचे कवर आहेत बघा, पण मी नाही, माझा मोबाईल नाही आणलाय. इथं बघा किती परफ्यूम आहे. ये दिखा दे आपको मैजिक टॉवेल, देखते जाओ। हे सर्व तर आता फिरून झालंय. या मुलगाला झोक्याची पडली आणि मी आहे तर वस्तू पाहते इथं, आणि त्याला नुसतं झोक्याची पडली. आता हे सर्व तर फिरून झाले, आता जाऊ डायरेक्ट बाहेर मेल्यामध्ये. तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चला झोक आपण आहे ना रे. इकडे कंगवे पण आहेत बघा. गेलोत आम्ही मेल्यामध्ये बाहेर, तेवढ्याच मुलांना खाऊचा स्टॉल दिसला म्हणून त्यांनी ना फ्रेंच फ्राईज घ्यायला लावले. आता वेट करतोय कारण हो ते गरमागरम. तुम्हाला बघा या साईडला दाखवते किती मोठ्या मोठ्या पालख्या आहेत. हा धीरमाळ. झालंय बेटा तुमचं. पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरीचे काही स्टॉल नाही इथं. बघू आता बाजूमध्ये बटाटे पोंगे होत आहेत गरमागरम, ते खाऊ. आता मुलांसाठी हे घेतलंय फ्रेंच फ्राईज. काय गरम आहे, उचला एक गरम आहे, उचला. घ्या घ्या आरू, छान लागते. नको ठेवू का, छान आहे. या मुलाच्या खूप नाटकं चालतात खरं. घे चटणी नाही आहे, ही बघ ही चटणी टाकली बघ. बस खा फुकून खा खा. खावा घ्या. गरम आहे का. जेव्हा माझ्या आयुष्य तिकडे लक्ष आहे, ट्रेन गाडीकडे. मला ना या मोठ्या पालखीमध्ये बसायचं खूप आवडतं. फक्त त्या आयुष्यमुळे बसणं होतं का नाही होतं, कारण तो पण आहे सोबत. काय थोडंफार खाऊन तर झालंय, म्हणजे जास्त तर काही खाल्लं नाही कारण घरी पण स्वयंपाक केलाय ना. यासाठी थोडं थोडं फ्रेंच फ्राईज खाल्ली सर्वांनी. आता मुलं मस्त राईड करतायत, गाडीमध्ये बसले ते तुम्हाला दाखवते. तिघच्या तिघं कुठं ते असं धरा थोडं. आयुष आरवील दाखवा स्वरांशला. आरवी आयुष मजा येते. मुलांनी खूप एन्जॉय केला आज खरं मेल्यामध्ये. दादा स्वरांश का घाबरतोय काय माहिती. आयुष बघा कसा खेळतोय. आरवी आयुष आयुष हा टक्कू कसा गाडी चालवतोय बघा तो. बरं झालं इथं बसवून दिलं, नाही तर माझ्या स्वरांच्या तिकडे मोठ्या राईडमध्ये बसायचं म्हणत होता. तिकडे तर चक्कर झाले असते. दादा बाय. मुलांचं तर खेळून झालंय पण त्यांचं अजून खेळणं नाही झालं. त्यांना ना सर्वीकडे असं झोका पालखी दिसते ना. आम्हाला इथं पण बसायचं तिथं पण बसायचं, पण तिकीट आहे ना खूपच जास्त आहे. म्हणजे लहान मुलांचं 70 तर मोठ्यांचं 100-150 असं तिकीट आहे. यासाठी आम्ही जास्त कुठे काही बसलो नाही, फक्त मुलांना राईड केली. आणि इथं मस्त गरमागरम चहा होत होती म्हणून आयुषच्या पप्पांनी मस्त चहा पितोय. बेटा आता कुठे डायरेक्ट थोडासा मेला फिरून घ्या, डायरेक्ट घरी जाऊ बेटा. हा बघा इकडे उभा आहे, काय पाहतोय काय माहिती. कुठं नाही बेटा, घाबरतो तू, घाबरतो तिथं. आणि आरवी इतकं बसायचं म्हणते ना, तिथं गाडीवर बसवलं ना लगेच रडायला लागली ती. बेटा गरम चहा आहे, सरक सरक.
खरंच मुलांसोबत यायच्या पहिले ना विचार करायला पाहिजे, कारण ते खूपच परेशान करतात केव्हाचे. म्हणजे आम्हाला इथं पण बसायचं तिथं पण असं सारखं चालू आहे त्यांचं. ए बेटा साडी सोड, चाय गरम आहे. नाही भो, राहू दे, दादा घाबरणार मग आपले तिकीट असं वेस्ट जाणार. नाही दादा चुप ना, चुप. कुठं? हा कुठे? पुढे ना, त्यातून आता पुढे जातो तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. मुलांची काही मस्ती थांबायचं नाव घेत नाही, कारण आम्ही तिथे ना चहा पित होतो सामने. त्यांना आहे ना रेसिंग कार दिसली, म्हणजे मुलं खेळत होते म्हणून तिघच्या तिघ जिद करायला लागले की आम्हाला पण खेळायचे असं. मग आता गेले त्यांच्या पप्पांसोबत रेसिंग कार खेळायला. माझे आयुष तर खूप घाबरतो म्हणून आयुष सोबत आहे ना त्याचे पप्पा बसले, दाखवते तुम्हाला. हे बघा कसे बसलेत, आणि सोरांश एकटा बसलाय वाटतं. सोरांश ना मला सुद्धा दिसत नाही, कोणत्या गाडीमध्ये बसला काय माहिती तो. खूप एन्जॉय केलं मुलांनी खरंच आज मेळ्यामध्ये येऊन. मला आहे ना मोठ्या पालखीमध्ये बसायचं आवडतं, पण मी ना आयुषमुळे बसले नाही, कारण वरून खाली येतं ना तेव्हा तर जास्त भीती वाटते. आणि तो येतं बसला पण नसता ना मग. आयुष दादा हे बघा स्टार्ट झाली त्यांची गाडी. कुठं गेले इकडून येणार आता. हे बघा हे बघा, माझ्या स्वरांश काही दिसत नाहीये. हा बघा स्वरांश. हा स्वरांश आला. भाऊ स्वरांश एकमेकाला गाडी ठोकतायत ते डायरेक्ट. चला आता माझ्या पण मोबाईल पकडून हात दुखायला लागला, तोपर्यंत आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्हाला आहे ना इथं भूत बंगला मध्ये जायचं होतं, पण आयुष लहान आहे ना म्हणून याला नाही सांगतायत. म्हणजे स्वरांश आरवी तर चालणार, पण आयुष नाही चालणार म्हणे, कारण तिथून ना इतका डेंजर आवाज आहे. बघा तुम्हाला ऐकवते. आणि माझ्या स्वरांश तर डायरेक्ट रडायला लागलाय की मला इथंच जायचंय म्हणा, भूत पाहायचंय म्हणा. आणि हा मेळामध्ये म्हणजे स्कॅनर म्हणजे ऑनलाईन काही पेमेंट होतच नाहीये. डायरेक्ट म्हणजे कॅश पैसे द्या बुवा. 1-2च जागेवर स्कॅन झालं, बाकी जागेवर तर नाहीच होत आहे. इथं मी स्वरांशला पाठवत होते त्याच्या पप्पा सोबत, पण इथं पण स्कॅन नाही होते. यासाठी बघते आता हे दोघं जातात का नाही. तो रडणार मग तुम्ही गेले की. त्याला पण घेऊन जावा दादाला. किती डेंजर आवाज येतोय बघा. आरवी तो पण जाते.
बघा रडायला लागली. आरवी भूत राहतात तिथे नको जाऊ. आरवी जीव घाबरणार तुझा. इकडून जावा. तो रडतोय तो बघा. घेऊन जावा. हाय हे बघा आईच दाखवते तुम्हाला. काय हो बापरे. उठ लवकर उठ. उठ लवकर. आपण पण जाऊ. चल आपण पण जाऊ ना. दादा इकडे. घरी जात होतो आम्हाला आहे ना पानचं म्हणजे दुकान दिसलं. तिथून आम्ही ना पान घेतलं कारण त्यांना खायचं होतं पान आणि मला जबरदस्ती खायला लावतात. मला आता आवडत नाही पण तरी पण म्हटलं खाऊन घेते. नाही अरे घ्या ना त्यांना. जास्त नाही खाणार ते. धर मी पण नाही खाते. धर बेटा आयुष. द्या आता मी नाही खात. मला नाही आवडत ते. दादा तुम्ही पण खाल्लं. हा आरवी तर तिथे भूत बंगल्यामध्ये जाऊन खूपच जास्त घाबरून गेले होते. इतकी रडायला लागली होती ना ती आता शांत झाली. आणि जायची तर खूपच जास्त हाऊस होती ना. आयुष सुद्धा म्हणजे जायसाठी इतका जिद करत होता आणि त्याला तर मी जबरदस्ती जाऊन दिला. मला माहिती होतं कारण तिथून इतका डरावना आवाज येत होता ना यासाठी त्याला मी ना बाहेरच घेऊन बसली होती. चला आता जाऊ पटकन बाहेर. चला चला आता येऊन गेलो घरी. जायसाठी बाहेर फिरायचं तर अजून भरपूर होतं. काय बेटा हा फुटून जात होतं लगेच. फिरायचं तर अजून भरपूर होतं पण आता आहे ना 11 वाजून गेले. यासाठी म्हटलं जाऊ दे आता. मुलं पण खूप परेशान करतायत. त्यांना सारखं ही राईड ती राईड असं करायचं आहे त्यांना. नाही बेटा ते फुटून जाता. आता पटापट जातो घरी कारण उशीर पण होऊन गेला. आणि पाहू शकता तुम्ही माझा आयुष कसा करतोय ते बावले घ्यायसाठी. आणि जाता जाता ते फोडून टाकतील. म्हणजे त्यांना आहे ना अशा काही वस्तू टिकत नाही. हवा काढून टाकतात किंवा फोडून टाकतात ते. यासाठी त्यांना असं काही घेत नाही मी. दादा इकडे इकडे लवकर सोड. सोड लवकर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मेलाचा ब्लॉग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे आहे बेटा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.